नमस्कार. आमच्या इथे आई आणि वडिलांनी आणि भाऊनी आणि वहिनींनी नोव्हेंबर 22 मध्ये शिबिर केलं होतं आणि आमच्या काकांनी त्यांना सांगितलं होतं. आणि नाशिकला शिबिर झालं होतं 7 दिवसाचं, शास्त्रीजींचे आले होते. आणि त्यानंतर घरात त्यांनी ते सुरू केलं कच्चं खायचं. मग आमच्या घरात सगळे जण होते. मग हे कच्चं काय ते त्यांना समजलेलं होतं, म्हणजे तप सेवा सुमिरन काय ते त्यांना समजलेलं होतं. परंतु त्याची जी म्हणजे त्यांची अनुभूती ते त्यांनी घेतली होती, पण आम्ही तसंच फॉलो करत होतो. मग तिनं मी आणि आमच्या घरच्या सगळ्यांनीच समजा त्या पद्धतीनं कच्चं खायला सुरुवात केली. पण त्यामागचं जी फिलॉसॉफी आहे ती त्यांनी समजलेली होती आणि त्यांना माहिती होती, पण मला नव्हती समजलेली. म्हणून मी 15 दिवस चाललो त्यांच्या म्हटलं, ते म्हणताय म्हणून खाणं चाललो. परंतु मग डिसेंबर 23 ते 25 डिसेंबरला मेरठला शिबिर लागलं होतं, विद्यार्थी शिबिर. मग त्या ठिकाणी विद्यार्थी आणि त्याच्यासोबत आई वडील यांच्यासाठी ते शिबिर होतं. मग मुलीला घेऊन गेलो. म्हटलं चला पर्यटनही होईल, दिल्ली दर्शन, हरिद्वार आणि तिकडे पाहणंही होईल मेरठला. मग तिकडे मेरठला गेलो आणि मेरठला 3 दिवस तिथे शास्त्रीजींच्या आश्रमामध्ये, मेरठच्या आश्रमामध्ये तिथे थांबलो. मालतीमा, त्यानंतर श्यामा देवी आणि गोपाल शास्त्रीजी यांचा सहवास तिथे लाभला. आणि खरं काय की कशा पद्धतीने आहार विहार पाहिजे, तप सेवा आणि सुमिरनचं काय तत्व आहे हे त्या ठिकाणी शिकायला मिळालं. म्हटलं तर ते मुलांसाठी शिबिर होतं तसं म्हटलं तर. आणि मी या दृष्टीने गेलो होतो की मुलांनी किमान फास्ट फूड खाऊ नये किंवा काय खावं काय खाऊ नये एवढं जरी कळालं तरी त्या शिबिराचं आणि जाण्याचं सार्थक झालं. या माध्यमातून आम्ही गेलो होतो. आणि दुसरी गोष्ट की ते काय तत्व आहे त्यामागचं तेही समजावं म्हणून आम्ही दोघेही सोबत त्या ठिकाणी गेलो होतो. तर खरंच त्या ठिकाणी गेलो तर जवळजवळ 3 दिवस अगदी स्वर्गीय सुख ज्याला आपण म्हणूया ते त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं. तिथली त्यांची सेवाभाव, त्यानंतर त्या ठिकाणचं ज्ञान हे त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं. आणि तप सेवा सुमिरनच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर तप म्हणजे काय की खायचं काय, की आम्ही ज्यावेळेस हे सगळं ऐकून आम्ही ज्यावेळेस शिबिर आयोजन केलं शास्त्रीजींचं आणि त्यावेळेस सांगायला गेलो तर हे असं असं आहे कच्चं खायचं. पहिला प्रश्न सगळ्यांचा असायचा की याच्यावर कुठं राहता येईल का, म्हणजे सगळ्यांनाच ते वाटतं पहिल्यांदा सुरुवातीला. नंतर सुरुवातीला सांगितलं की त्या म्हणजे फक्त कच्चं खाऊन आपण राहू शकत नाही. पण या मधला पहिला जो शब्द आहे तप, की काही खायचं आणि काय नाही खायचं. तर हे त्या ठिकाणी त्या एका शब्दावरून फिलॉसॉफी ती त्या शास्त्रीजींची आहे, जे की ज्या ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन त्या माध्यमातूनच केलेले. त्यानंतर सेवा. तर सेवा आपण जे घेतो प्रकृतीकडून, पण प्रकृतीला आपण देत नाही. पण देण्याचा आनंद हा खूप जास्त असतो घेण्यापेक्षा. घेताना आपल्याला एकपट आनंद मिळतो, पण देताना दुप्पट आनंद मिळतो. कारण का देताना तो दुसरा आनंदी होतो आणि तो आनंद झाल्यामुळं आपण आनंदी होतो. म्हणजे दुप्पट आनंद आपण देण्यामध्ये आपल्याला मिळत असतो. म्हणून सेवा भाव हा अत्यंत महत्वाचा आहे. खराच जीवनात आनंद घ्यायचा असेल तर द्यायला शिकलं पाहिजे. ते पॉम्पलेटवर सगळं लिहिलेलं आहे की आपलं वेळ असेल, धन असेल, आपल्याला जे काही ज्या पद्धतीने जे शक्य देता येईल समाजाला ते त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि सुमिरन जो की रामचरित्र मानस मधला शब्द आहे ध्यान. तर या ध्यान मधून आपल्याला आतापर्यंत आपल्याला वाटतं की जीवनातूनच आपल्याला ऊर्जा मिळते, शक्ती मिळते हे आपल्याला वाटतं. परंतु त्या ठिकाणच्या शिबिरामधून आम्ही जे समजलो की आपल्याला जेवणातून जर आपल्याला ऊर्जा मिळत असती तर आपण सकाळी जेवलं तर आपल्याला दुपारा भूक लागायला नाही पाहिजे आणि शक्ती यायला पाहिजे. आपण जर म्हटलं की 2